नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण येथे 2016 मध्ये शेजारी राहणाऱ्या 4 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी सचिन दत्तात्रय पिंगळे, वय वर्ष 46, राहणार चाकण तालुका खेड, मूळ राहणार चास तालुका खेड, याला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.S. सय्यद यांनी हा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालाने भोंडवे कुटुंबियांनी न्याय मिळाला असल्याचे सांगितले आहे. या धक्कादायक खून खटल्यातील माहितीनुसार 5 एप्रिल 2016 रोजी संजोत उर्फ बंकू संजय भोंडवे, वय वर्ष 4, याला खेळण्यासाठी आरोपीने आणि त्याच्या अल्पवयीन मुलीने दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी बोलावून नेले होते. बंकूची आई त्याला पाठविण्यास तयार नसतानाही त्याला बळजबरीने घेऊन गेल्याचा आरोप होता. सायंकाळपर्यंत बंकू घरी न परतल्यानं त्याची आई, वडील आणि भावाने शोधाशोध सुरू केली. आरोपीच्या घरी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र शेजाऱ्यांनी संजोत उर्फ बंकू आरोपीच्या घरात गेल्याचे आणि बाहेर न आल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिक आरोपीच्या घरात शोध घेण्यासाठी गेले. सुरुवातीला आरोपी व त्याच्या मुलीने घरात शोध घेण्यास विरोध केला. शोधादरम्यान घरातील बेडरूममध्ये असलेल्या भूमिगत पाण्याच्या टाकीकडे संशय गेला. टाकीचे झाकण उघडण्यास आरोपीने तीव्र विरोध केला. मात्र उपस्थितांनी झाकण उघडून पाहिले असता टाकीतील पाण्यात संजोत उर्फ बंकूचा मृतदेह आढळून आला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात बंकूचा मृत्यू नाक व तोंड दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. पाण्याच्या टाकीत पडूनही बंकूच्या पोटात आणि फुफ्फुसात पाणी आढळून आले नव्हते. त्यामुळे त्याला मारून पाण्याच्या टाकीत टाकल्याचा संशय बळावला. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवण यांनी तपास करून आरोपीला अटक केली. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील संदीप वाघ यांनी प्रभावी बाजू मांडली. खटल्यादरम्यान मृत मुलाचे आई, वडील, भाऊ, डॉक्टर तसेच शोध मोहिमेत सहभागी झालेल्या व्यक्तींसह एकूण 10 साक्षीदार यावेळी तपासण्यात आले. या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी विरुद्धचा दोष सिद्ध झाला. पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपी सचिन पिंगळे याला जन्मठेपेची शिक्षा तसेच 25,000 रुपये दंड ठोठावला. न्यायालयाच्या निकालानुसार बंकूचे वडील संजय भोंडवे आणि आई ज्योती भोंडवे यांनी समाधान व्यक्त करत खुनाच्या घटनेनंतर 11 वर्षांनी न्यायदेवतेने न्याय दिल्याचे सांगितले आहे. एकत्र राहत नसल्याच्या कारणावरून चिडलेल्या एका पतीने आपल्या लिव्ह इन पार्टनर असणाऱ्या महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना आंबेठाण तालुका खेड या भागात घडली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर तो त्यांच्या 2 वर्षांच्या निष्पाप मुलीलाही जबरदस्तीने सोबत पळवून घेऊन गेला. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चांगदेव नागनाथ मुंडे, वय वर्ष 30, राहणार मैंदवाडी तालुका धारूर, जिल्हा बीड, या नराधम आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी चांगदेव हे मागील 2 वर्षांपासून आंबेठाण गावाच्या हद्दीतील श्रीरामनगर या ठिकाणी एकत्र राहत होते. त्यांना स्वरा नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र गेल्या 1 महिन्यापासून आरोपी दारू पिऊन फिर्यादी महिलेला बेदम मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून महिला आरोपीपासून वेगळी राहत असताना 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी हातात धारदार चाकू घेऊन आला. तू माझ्यासोबत एकत्र का राहत नाहीस अशी विचारणा करत त्याने महिलेच्या डाव्या छातीवर चाकूने वार करून तिला रक्तबंबाळ केले आणि मुलीला घेऊन तेथून पळून गेला होता. तर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. चाकण MIDC मधील वासुली तालुका खेड येथील नामांकित GE एरोस्पेस कंपनीतून लाखो रुपयांच्या कॉपर कॉईल म्हणजेच तांब्याच्या तारांचे बंडल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या आवारातून अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे तांब्याचे साहित्य चोरून नेणाऱ्या मूळच्या झारखंडच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी, वय वर्ष 36, राहणार मोशी, पुणे, मूळ राहणार अमलापुरम, आंध्र प्रदेश, यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन याच कंपनीतील सुरक्षा रक्षक अब्दुल अहद अन्सारी, वय वर्ष 32, राहणार विठ्ठलवाडी, आकुर्डी, पुणे, मूळ राहणार हजारीबाग, झारखंड, या आरोपीला अटक केली आहे. कंपनीच्या अंतर्गत हिशोबात हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी येथे माऊली मंदिराजवळ एका घरातून तब्बल 8,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात ठेवलेल्या हँडबॅगमधून पर्स काढून त्यातील मौल्यवान दागिने एका महिलेने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोठ्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी लता अंकुश चौधरी, वय वर्ष 65, व्यवसाय गृहिणी, राहणार गोलेगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे, यांनी आळंदी पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानी निलेश जाधव वयवर्षे 23 राहणार वहिले आळी आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे या संशयित महिला आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। फिर्यादी लता चौधरी या आळंदी येथील माऊली मंदिराजवळ साळी धर्मशाळेसमोर असलेल्या त्यांच्या बहिणीच्या घरी आल्या होत्या। या दरम्यान आरोपी शिवानी जाधव हिने फिर्यादीच्या परवानगीशिवाय घरामध्ये प्रवेश केला। तिने खोलीत ठेवलेल्या हँडबॅगमधून अतिशय हुशारीने सोन्याच्या दागिन्यांची पर्स काढून घेतली। या पर्समध्ये एकूण 8,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते आणि ते घेऊन आरोपी महिला फरार झाली। शिरोली येथील पवळे वस्ती तालुका खेड येथील अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न खेड पोलिसांनी हाणून पाडला असून 6 किलो 652 ग्रॅम गांजासह 33 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 3,25,000 रुपये इतकी आहे। दिनांक 2 रोजी शिरोली पवळे वस्ती तालुका खेड गावाच्या हद्दीत खरपुडी फाटा ते खरपुडी खुर्द जाणाऱ्या रोडच्या कडेला असणारे संदीप निवृत्ती शिंदे यांच्या मालकीच्या रूममध्ये बाबासाहेब विठ्ठलकरे वयवर्षे 33 संदीप निवृत्ती शिंदे यांच्या मालकीच्या रूममध्ये शिरोली पवळे वस्ती यांच्या घरात 3.25 लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ अनधिकाराने बेकायदेशीररित्या जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करता लपवून ठेवलेला असताना मिळून आला, तर खेड पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात पुणे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे नाशिक रेल्वे पुनर्नियोजित मार्गानेच मार्गस्थ करण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। तसेच जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT संदर्भात विशेष बैठक घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली। पुणे चाकण नारायणगाव बोटा देवठाण सिन्नर नाशिक या पूर्वनियोजित मार्गानेच पुणे नाशिक रेल्वे व्हावी ही आमची ठाम मागणी आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू व जनतेच्या हितासाठी प्रयत्नशील राहू। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे व संबंधित सर्व आमदार उपस्थित होते। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेला मोठा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केला। आयुक्तालयाअंतर्गत दाखल असलेल्या 156 गुन्ह्यांमधील तब्बल 2,64,13,710 रुपये किमतीचे अंमली पदार्थ रांजणगाव MIDC येथील भट्टीमध्ये प्रत्यक्ष जाळून नष्ट करण्यात आले आहेत। गांजा 315 किलोग्राम, MD 761 ग्रॅम, अंमली अफूची झाडे 12 किलो, ब्राऊन शुगर 300 ग्रॅम, डोडा 109 किलो नष्ट करण्यात आला। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशान्वये अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली होती। त्यांच्या माध्यमातून सदरची कारवाई करण्यात आली। मोईतील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा, आमदार बाबाजी काळे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मोई गावातील PMRDAची अतिक्रमण काढण्यासाठी लागलेल्या नोटिसाबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांना 24 तासांच्या आत कारवाई आदेश PMRDAने दिले होते, त्यामुळे मोई गावचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। त्या अनुषंगाने आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली। मोई येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या मोकळ्या प्लॉटमध्ये 11 महिने 21 महिने असे भाडे करार करून प्लॉट दिलेले आहेत। त्यांना मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नाचे अपेक्षेने तिथे व्यवसाय सुरू आहेत। अचानक PMRDAने 24 तासात अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिली आहेत। कृपया सदर कामे गोडाऊन खाली करण्यासाठी नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास साधारणतः 4 ते 5 महिने कालावधी लागेल, तेवढी मुदत मिळावी यासाठी माननीय आयुक्त यांना सूचना द्याव्यात ही विनंती केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बाबाजी काळे आणि मोईचे ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून 1 ते 1.5 महिने मुदतीचे आश्वासन दिले। दरम्यान मोई गावातील सर्व जमीन मालकांना नोटीसधारकांना विनंती की आपण आपल्या जमिनी मोकळ्या कराव्यात। भविष्यात होणारी कारवाई आणि त्यानंतर जमिनीचे होणारे नुकसान कोणालाही परवडणार नाही, म्हणून या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवसच उरले आहेत। अशातच शुक्रवारी दुसऱ्या दिवशी इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे। जलप्रदूषणाचे फेसाळलेले फेसाचे थर गरुड स्तंभ व भक्त पुंडलिक मंदिरापर्यंत येत असल्याचं दिसून येत आहे। इंद्रायणी जलप्रदूषण करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी मागणी वारकरी करत आहेत।
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुरुळी व परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांची तसेच अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कुरुळी फाटा ते निघुळसे या रस्त्यावरील कडवस्तीपर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सद्यस्थितीत या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परिषद पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे तालुका खेड येथील विद्यार्थिनी कुमारी आर्या गोरख पारेकर हिनं राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. चाकण औद्योगिक भागात ठाकूर पिंपरी फाटा भाम येथे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी कळवले आहे. खेड तालुक्यात सर्वदूर मान्सूनचे दमदार पुनरागमन. जुलै महिना सुरू झाल्यानंतर अखेर मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. खेड तालुक्यात शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळपासून मध्यम ते हलका संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. जून महिना संपला असून जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाचा जोर वाढलाय. दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसाने तालुक्याला चांगले झोडपून काढले. त्यामुळे नद्या धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात 2 दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. रात्रंदिवस कधी संततधार तर कधी जोरदार पावसाची बरसात होत आहे. कडूस तालुका खेड जुलै महिना सुरू झाला तरी फारसा पाऊस झाला नाही. यामुळे विहिरी आणि बंधारे यांनी तळ गाठलाय. खेड तालुक्यातील कडूस गावात अजूनही पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील शेतकरी हरिभक्त पारायण नामदेव भिकाजी ढमाले, उमेश ढमाले, संतोष ढमाले, मिन्नाथ ढमाले या भावंडांनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकाचे पाणी देणे थांबवून गावासाठी स्वतः मालकीच्या विहिरीचे पाणी गावातील नागरिकांना मोकळे करून दिले. महाळुंगे दक्षिण पोलीस स्टेशन समोर MIDC वन वे केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तळेगाव शिक्रापूर महामार्गावर होता. या ठिकाणी वळणावरच मोठे ट्रक व अन्य गाड्या पार्किंग केल्या जातात. याकडे वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून नागरिकांना वाहतूक कोंडी ताटकळत प्रवास करावा लागत आहे. गावातील लोकांना देखील या वन वे मुळे 4 किलोमीटरचा वळसा घालून गावात यावे लागत आहे. पुणे नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीने कायमच गजबजलेला असतो. वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजनांचा रोजच बोजवारा उडत आहे. कुरुळी फाटा ते चिंबडी फाटा नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर अशा प्रकारे वाहतूक कोंडी नित्याची असून या ठिकाणी खासगी जागेत झालेली गोडाऊन व लहान मोठ्या कंपन्या त्यांना वाहतुकीसाठी पुरेसे प्रशस्त रस्ते नसणे, सर्व चौक अरुंद यामुळे ही वाहतूक कोंडी सध्या तरी सुटणार नाही असे चित्र आहे. या भागाचे खासदार आमदार शासनाच्या विचाराचे नसल्यास त्यांना फोडून आपल्याकडे घ्या, पण किमान पुणे नाशिक एलिमिटेड महामार्ग व हायस्पीड रेल्वे हे विषय तरी जनतेला द्या असा टोकाचा सल्ला त्रस्त जनता देऊ लागली आहे. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अनुक्रमे 163 आणि 153 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने खेड तालुक्याने पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. राज्य गुणवत्ता यादीत 10 विद्यार्थी चमकले. जिल्हा परिषद टाकळकरवाडी शाळेचा श्रेयस शरद साळुंके याने 99.66% गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अनुक्रमे 850 आणि 879 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकरे यांनी दिली. खेड तालुक्यातील इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कुमारी आर्या गोरख पारेकर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी ठाकरे सेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील शिवसैनिक काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे खुद्द सचिन अहिर यांच्यासोबतचे फोटो काही मंडळींनी व्हायरल केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाने खेड तालुक्यात सांडवली येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांची बैठक घेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या सोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी खासदार संजय राऊत यांनी कॉलद्वारे मार्गदर्शन केले. तसेच खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनीही फोन कॉलद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याबाबत पक्षाचे जिल्हा प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. रामदास आबा, आज तुमचा मेळावा झाला, काय मेळाव्याचं प्रयोजन होतं नेमकं? मेळाव्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये
जे राजकारणाबाबतच्या उलट्या सुलट्या बातम्या चालू आहे त्याचा एक भाग म्हणून खेड तालुक्यामध्ये सुद्धा पक्षांतर होऊ शकतं अशा पद्धतीने उलट्या पालट्या चर्चा आमदारांच्या संदर्भात म्हणा किंवा पक्षातल्या काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात अशा चर्चा चालू आहे. काल विधानसभेमध्ये नव्हते, ते आळंदीला म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये काही कामानिमित्त होते, परंतु तातडीची मिटिंग त्या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भातली काल आयोजित केलेली होती. त्या संदर्भात आमदारांनी फोन करून सांगितलं की तुमचा फोटो संजय राऊतांच्या बरोबर, राऊत साहेबांच्या बरोबर दिसतोय, तर तो म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला आहात, तर माझ्या वतीने प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे हजर राहा. आणि त्यांनी सांगितल्यामुळे मी सभागृहामध्ये हजर राहण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी मीटिंग साठी एक अर्धा एक तास आम्ही वेटिंग केली, परंतु त्यांच्या सचिवांनी सांगितलं मीटिंग उद्याच्या दिवशी ढकलण्यात आली. म्हणून मी त्या ठिकाणी आम्ही निघालेलो असताना सचिन अहिर हे त्या ठिकाणी त्यांचं कामकाज उरकून त्या गॅलरीत आले होते. त्यांच्याबरोबर काही लोकांनी असलेले चेष्टेमध्ये सांगितले, इतके दिवस बरोबर असले तुम्ही साधे शुभेच्छा बी देऊ शकत नाही का? त्यांना उत्तर देताना शुभेच्छा द्यायला काय प्रॉब्लेम नाही, कोणी कोणाला शुभेच्छा देऊ शकतो असं म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायच्या विषयात फोटो काही लोकांनी ते काढले आणि ते व्हायरल केले. जाणीवपूर्वक त्याचा उलटा अर्थ काढायचा विषय घेतला. परंतु मी या निमित्ताने आपल्याला आणि सर्वांनाही त्या ठिकाणी आम्ही आज मीटिंग घेऊन सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे की रामदास धनवटे आणि शिवसेनेचे या ठिकाणचे कार्यकर्ते अख्खं आयुष्य आम्ही दिशादर्शक म्हणून सगळ्यांसाठी काम केलंय. आम्ही ढळणारे मेंबर नाही. आमच्याकडे बघून शिवसेनेचे कार्यकर्ते काय करतायत, आम्ही देखील वरिष्ठांकडे बघून आणि ठाकरेंकडे बघून घडलेलो आहे. त्यामुळे आम्हाला असा काही फरक होणार नाही. बाकीचे जरी बदलले तरी आम्ही बदलणार नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर आणि ठाकरे कुटुंबाबरोबर आम्ही आहोत. हा निश्चय आम्ही त्यावेळेस केलेला आहे आणि हा तुमच्या माध्यमातून देखील क्लिअर करत आहोत. हितचित्रूंनी काही उलटी पालटे फोटो टाकले, बनवून टाकले, तर त्याचा परिणाम ना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या होणार, ना आमच्या होणार, ना तालुक्यातल्या जनतेवर होणार. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी हे क्लिअर करू इच्छितो की खेड तालुक्यातली शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड किंवा एक डेमो असणार आहे की उद्याच्या काळामध्ये 2029 ला सुद्धा आणि इथून पुढच्या काळात सुद्धा या ठिकाणची तटबंदी मजबूत असणार आहे असा निश्चय आम्ही आजच्या मेळाव्यातून व्यक्त केलेला आहे. खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी 3 जुलै 2026 रोजी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये तरकारी मालाची आवक घटूनही पावसामुळे अपेक्षित ग्राहक नसल्याने तरकारी माल पडून असल्याची बाब समोर आली आहे. तरकारी मालाच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी वडत्यांनी सांगितले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक हे पावसामुळे थोडी कमी झालेली आहे. परंतु आज रोजी सुद्धा संततधार पाऊस आहे. खेड तालुक्यामध्ये जवळजवळ आज 48 तास झाले संततधार पाऊस असल्यामुळे मालाची आवक कमी जर असून सुद्धा बाजारातील मालाला उठाव हा अजिबात नाही आहे. बऱ्याचशा मालाचे म्हणजे टमाटे असेल, काकडी असेल, वांगे असेल, असे अनेक प्रकारचे माल आहेत की त्यांचे बाजारभाव हे निम्म्यावरती आलेले असते. आज रोजी कोबीचा भावसुद्धा कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे काकडे असेल, काकडीचा 30 रुपये खपत होती, ती काकड्या 10 रुपये किलो झालेली आहे. वांगे 25 रुपये 30 रुपये जात होते, तीच वांगे आज 100 रुपयाला आणि 50 रुपयाला कॅरेट झालेले. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाटेसुद्धा 25-30 रुपये होती, तीसुद्धा टमाट्याचे भाव 10 रुपयाच्या दरम्यान झालेले. त्याचप्रमाणे मिरचीचे भाव 40-45 रुपयाच्या दरम्यान होते, तीच मिरची आज 20 ते 25 रुपये किलो झालेली आहे. असे सगळ्याच बऱ्याचशा मालाचे भाव हे अर्ध्यावर आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग थोडा नाराज आहे, परंतु पावसापुढे काय नाईलाज आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.